भगवंताने प्रकट केलेल्या विश्वरूपाकडे पाहताना अर्जुनाच्या लक्षात आले की या विश्वरूपाला असंख्य मुखे आहेत. ही मुखे म्हणजे सौंदर्य लक्ष्मीची जणू राजभवने आहेत. जणू लावण्याची साम्राज्ये प्रकट झाली आहेत. ही हरीची मुखे म्हणजे आनंदवने बहराला आली आहेत. जणू सौंदर्याचे राज्य लाभावे तशी ही मनोहर कृष्ण मुखे आहेत. या असंख्य मुखांमधली काही मुखे स्वभावतःच भयानक आहेत. जणू काळ रात्रीच्या सैन्याने उठाव केलेला आहे. जणू काही मृत्यू देवतेलाच मुखे फुटली आहेत. भयाचे दुर्ग विस्तार पावलेले आहेत, किंवा असे म्हणा की प्रलयाग्नीची महाकुंडे उघडली गेलेली आहेत. काही आश्चर्यकारक तर काही भीतियुक्त मुखे या विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाने पाहिली. या विश्वरूपाला अलंकाराने नटलेली काही मुखे होती, तर काही मुखे अतिशय सौम्य होती. प्राप्त झालेल्या अलौकिक ज्ञानदृष्टीने अर्जुन विश्वरूपाकडे पाहू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्या असंख्य मुखांना शेवटच नाही. तेव्हा अर्जुन भगवंताच्या या प्रकट झालेल्या असंख्य मूर्तींना डोळे किती आहेत हे तो कौतुकाने पाहू लागला. नाना रंगांनी नटलेल्या कमळांच्या ताटव्यांसारखे अनेक सूर्य अर्जुनाला त्या क्षणी दिसले. सर्व मुखांचे डोळे सूर्याच्या तेजासारखे प्रकाश अर्पण करीत होते. काळ्या कभिन्न पावसाळी मेघात कल्पांतकालीन विजांचा लखलखाट दिसावा, त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या भोवयांच्या खाली असलेल्या या तेजस्वी डोळ्यात पिंगट रंगाच्या छटा त्याला दिसू लागल्या. हे एक एक आश्चर्य पाहताना त्या एकाच विश्वरूपामध्ये विविध दर्शनांची बहुविध रूपे पसरलेली अर्जुनाने प्रत्यक्ष अनुभवली. अर्जुन स्वतःशीच म्हणू लागला, या विविध आकारांचे पाय कोणत्या बाजूला आहेत? मुकुट कुठे आहे? भुजा कुठे आहेत? हे सारे कौतुकाने अनुभवताना ती सर्व रूपे पाहण्याची इच्छा अर्जुनाला झाली. श्रोते हो, भाग्यवंत अर्जुनाचे मनोरथ विफल होईलच कसे? भगवान शंकराच्या हातात पिनाक नावाचे धनुष्य आहे. अशा शंकराचा भाता कधीतरी रिकामा होईल का? त्याचे बाण निष्फळ ठरतील का? किंवा 4 मुखांच्या ब्रह्मदेवाच्या पवित्र वाणीवर खोट्या अक्षरांचे ठसे कधीतरी उमटतील का? म्हणून अर्जुन ह्या अनंत मूर्तींची सुरुवात कुठे आहे आणि त्यांचा अंत कुठे आहे हे तो कुतूहलाने पाहू लागला. ज्या परमेश्वराला जाणून घेण्याचा भगवंत मार्ग वेदांच्याही जाणीवेच्या कक्षेबाहेर आहे, अशा या परमेश्वराने म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने प्रकट केलेल्या विश्वरूपाचे सर्व अवयव भक्तश्रेष्ठ अर्जुन दिव्यदृष्टी लाभलेल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष भोगू लागला. या विश्वरूपाला जे अनंत चरण लाभले होते, त्या चरणांपासून अनेक मुखांना सुशोभित करणाऱ्या मुकुटांपर्यंत विश्वरूपाची थोरवी नाना अलंकारांनी तळपते आहे हे अर्जुन पाहू लागला. एकाच वेळी पूर्णांशाने अनुभवू लागला. राजन, हे परब्रह्मच दिव्य विश्वरूपाच्या निमित्ताने अर्जुनापुढे अनेक आकारात प्रकट झाले आणि त्या विश्वरूपाच्या अंगावर जे अलंकार चमकू लागले ते अलंकारही स्वतः परब्रह्मच झाले होते. त्या अलंकारांना मी कुठली उपमा देणार? हे अलंकार कशासारखे आहेत म्हणून सांगणार? एक सांगतो राजन, या अलंकारांच्या तेज भारल्या चमकण्याने चंद्र सूर्याला उजाळा मात्र प्राप्त झालेला आहे. किंबहुना मी असे म्हणेन की या तेजस्वी अलंकारांमुळे चंद्र सूर्य प्रकाशित झालेले आहेत. महातेजाचे जीवन म्हणजे हे तेजस्वी अलंकार, की ज्यांच्यामुळे हे दृश्य विश्व प्रकाशित झाले आहे. विश्वरूपाने ल्यायलेले हे तेजस्वी अलंकार, परब्रह्माने केलेला हा साज शृंगार
मर्त्य माणसांच्या बुद्धीचा कधीतरी विषय होईल का? कुणाच्याही बुद्धीला हा प्रकाश जाणवू शकेल का? केवळ अर्जुनाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली म्हणून त्याला हे दिसले की हे दिव्य अलंकार भगवंताने स्वतः धारण केलेले आहेत. अर्जुनाने प्रत्यक्षात काय अनुभवले तर भगवान श्रीकृष्ण स्वतःच विश्वरूपाचे शरीर झाला आहे. त्या विश्वरूपाचे अलंकारही तोच झाला आहे. सहस्त्रावधी बाहू तोच आहे आणि त्या हातातील दिव्य शस्त्रे सुद्धा स्वतः भगवंतच आहेत. या विश्वरूपाचा जीव आणि भव्य शरीरही तोच झाला आहे. अर्जुनाला जाणवले की संपूर्ण चराचर एक भगवंतच व्यापून आहे. प्राप्त झालेल्या ज्ञानदृष्टीने विश्वरूपाच्या लांब सडक सरळ हातांकडे अर्जुन पाहू लागला. तेव्हा त्याला त्या हातांमध्ये प्रलयकालीन महाअजस्त्र ज्वाळांचा कल्लोळ बाहेर पडावा अशी अस्त्रे झळकताना दिसली. त्या अस्त्रांमधून वेगाने बाहेर पडणाऱ्या किरणांचा दाहकपणा एवढा विलक्षण होता की नक्षत्रांच्या जणू लाह्या फुटत आहेत असे वाटत होते. या अस्त्रांच्या तेजाने भाजून निघालेल्या कल्पांत समयीचा अग्नी शांत होण्यासाठी समुद्रातच शिरावे असे जणू तो म्हणू लागला होता. काळकूट विषाच्या कल्लोळाने समुद्राला उधाण यावे, लखलखणाऱ्या विजांची अरण्ये आकाशात प्रकट व्हावीत, त्याप्रमाणे शस्त्र धारण करणारे असंख्य हात अर्जुनाने पाहिले. मग तेथ सैंघ देखे वदने, जैसी रमानायकाची राजभुवने, नाना प्रकटली निधाने लावण्य श्रियेची, की आनंदाची वने सासिन्नली, जैसी सौंदर्या राणी व जोडली, तैसी मनोहर देखिली हरीची वक्त्रे तेणे, तयाही माझी एकैके सावियाची भयानके, काळरात्रीची कटके उठावली जैसी, की मृत्युसीची मुखे जाहली, हो काजे भयाची दुर्गे पन्नासली, की महाकुंडे उघडली प्रळयानळाची, तैसी अद्भुते भयासुरे, तेथ वदने देखिली वीरे, आणिके असाधरणे साळंकारे, सौम्ये बहुते, पै ज्ञानदृष्टीचे अवलोके, परिवदनांचा शेवटून टके, मगलोचन ते कवतिके लागला पाहो, तव नाना वर्णे कमळवने, की विकासली तैसे अर्जुने, डोळे देखिले पालिंगने आदित्यांची, तेथेंची कृष्णमेघाचिया दाटी, माझी कल्पांत विजूंचिया स्फुटी, तैसिया वन्ही पिंगळा दिठी भ्रूभंगातळी, हे एकैक आश्चर्य पाहता, तिये एकेची रूपी पांडुसुता, दर्शनाची अनेकता प्रतिफळली, मग म्हणे चरणते कवणेकडे, केवते मुकुटके दोर्दंडे, ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची, तेथ भाग्यनिधी पार्था, का विफलत्व होईल मनोरथा, काय पिनाक पाणीचिया भाता, वायकांडी आहाती, ना तरी चतुराननाचिये वाचे, आहाती लटिकिया अक्षरांचे साचे, म्हणून साध्यंतपण अपारांचे देखिले तेणे, जयाची सोय वेदा नाकळे, तयाचे सकळावयव एकेची वेळे, अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले, चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी, जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे,
परब्रह्म आपुलेनी आंगे, ल्यावया आपणची जाहला अनेगे, तिये लेणी मी सांगे, काईसया सारिखी, जिये प्रभेचिये झळाळा, उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा, जेणे विश्व प्रकटे, तो दिव्य तेज शृंगारू, कोणाचिये मतीसी होय गोचरू, देव आपण पेच लेईले ऐसे वीरू, देखत असे आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे, मग तेथेची ज्ञानाचिया डोळा, पहात कर पल्लवा जव सरळा, तव तोडित कल्पांतीचिया ज्वाळा, तैसी शस्त्रे झळकत देखे, जयांचिया किरणांचे निखरेपणे, नक्षत्रांचे होत फुटाणे, तेजे खिरडला वान्हे म्हणे समुद्री रिघो, मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले, तैसे अपार कर देखिले, उदितायुधी